आम्ही तर असं ऐकलंय की एखादा प्रख्यात प्रोड्युसर डिरेक्टर त्याचबरोबर एखादा स्पॉट बॉय किंवा लाईटमॅन ह्या दोघांनाही तुम्ही तेवढंच महत्वाचं स्थान देता आपल्या आयुष्यामध्ये, किंबहुना तुम्ही त्या स्पॉट बॉय किंवा लाइटमैनशी जास्त मैत्री करता, ह्या मागची तुमची भावना काय असते? मैं शायद नीचे से 33 इयर्स, जैसा मैं बोला, मैं कुछ रहा एक 40 में था ना, तो मेरा दोस्त लोग यही था ना, सब मेरा दोस्त वही रहेगा। हीरो बना नहीं बना क्या बना मालूम नहीं, बट दोस्ती यारी वहीं पर रहा मेरा। मैं ज़्यादा है, मेरे बड़े दोस्त लोग भी है, बड़े से बड़े भी है, और जैसा आप बोलते हैं कि स्पॉट मेरे लिए तो इक्वल है, मगर वजन लेबल पे नाही करणे का। लेबल नको बघ, ते काय कोणत्या पोझिशनवर आहे ते नाही बघायचं, माणसानं बघायचं। ह्या गप्पा अशाच चालू राहाव्यात, ह्यामध्ये खंड पडू नये असं मनापासून वाटतं आहे। पण इथे आपण पुढच्या परफॉर्मन्सकडे वळणार आहोत। जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया पुढच्या अप्सरेचं, उर्मिला कानेटकर हिचं। वा, आज खूप वेगळ्या पद्धतीने हा एपिसोड रंगतोय असं मला मनापासून वाटतंय। कारण आपण अप्सरेच्या हातात तलवार बघितली, बंदूक बघितली, म्हणजे अप्सरा म्हणजे निव्वळ सौंदर्याचा खजिना नाही, तर तिच्यामध्ये असलेल्या स्त्री शक्तीचं रूप, तिच्यामध्ये असलेल्या त्या स्त्री शक्तीचं सौंदर्य म्हणजेच अप्सरा आहे असं मला मनापासून वाटतं। आणि म्हणूनच एकापेक्षा एक अप्सरा आलीचा मंच खूप वेगळा आहे आणि खूप पवित्र आहे। आम्ही सगळे अप्सरा आहोत, त्याच्यामुळे नुसत्याच गुढी गुढी अप्सरा नसून
आमच्यातली जी काही स्त्री शक्ती आहे, जगातल्या सगळ्याच स्त्रियांमधली जी स्त्री शक्ती आहे, ती जर मी माझ्या नृत्यातनं दाखवू शकले तर खूप बरं होईल. आणि त्याच्यावरून आम्हाला असं वाटलं की बेसिकली शोषण सहन करणारी स्त्री ही जर तिने ठरवलं तर ती त्या सगळ्या लोकांना पुरून उरू शकते. आपण जाणून घेऊया गुरूंचं काय मत आहे. उर्मिला, तुमची थीम मला खूप आवडली आणि कोरिओग्राफी पण खूप छान होती. तुझ्याकडनं मला फर्स्ट हाफ जास्त आवडला, म्हणजे सेकंड हाफ अजून स्ट्रॉंग असता तर मला आवडलं असतं पर्सनली, पण ओव्हरऑल ॲक्ट खूप छान होता. खूप सुंदर केलं असतं. थँक्यू. दोन्ही मला ते कॅरेक्टर्स, तिचे बदललेलं रूप आणि पूर्वीचं रूप, दोन्हीतला फरक मला खूप छान पद्धतीने जाणवला. आणि तो ॲक्ट तू तर खूपच सुंदर केला आणि तुझ्या बरोबरच्या मुलांनी देखील तो खूप छान पेलावला. इट्स व्हेरी डिफिकल्ट त्या रिदमला मॅच करणं आणि इतक्या मुवमेंट्स करणं, स्टेज कव्हर करणं. इट्स रिअली व्हेरी ब्युटिफुल. गॉड ब्लेस यू. थँक्यू. आपण जाणून घेऊया तुला मार्क्स किती मिळालेले आहेत. दीपाली विचारे 7 मार्क्स मिळालेले आहेत. थँक्यू. मयूर वैद्य 8 मार्क्स मिळालेले आहेत. थँक्यू. त्यामुळे या दोन्ही गुरूंनी दिलेल्या मार्क्सच्या ॲव्हरेजनुसार तुला 100 पैकी 75 मार्क्स मिळालेले आहेत. थँक्यू. आम्हाला आता जाणून घ्यायचंय, जग्गू दादा, तुम्हाला कसं वाटलं हे नृत्य? बहुत सॉलिड था बॉस. होना नहीं चाहिए, लड़कियों को संभालना अपना फर्ज बनता है. या तो मेरे जैसा कोई भाई मिल जाए, या तो कोई नवरा मिल जाए अच्छा, या तो कोई स्ट्रांग कोई संभालने वाला चाहिए. आपने जो किया, आपका जो मैसेज आप बोल रहे हैं पहुंचा कि नहीं पहुंचा, बहुत सॉलिड पहुंचा. इधर ही नहीं, जो जो देखेगा टीवी पे सब पहुंचेगा सबके पास. मैं यही बोलूंगा कि ऐसा नौबत आना ही नहीं चाहिए. आई थिंक वी शुड स्टार्ट रिस्पेक्टिंग लेडीज. वी शुड स्टार्ट रिस्पेक्टिंग चिल्ड्रन ऑन द स्ट्रीट्स. मर क्या करेगा बेड़ू, जब तक इन लोग तलवार और बंदूक नहीं उड़ाएगा तब तक अपन जैसे लोग सुधरेगा नहीं. उर्मिला, सर्वात प्रथम मला कौतुक करावं असं वाटतं एका गोष्टीचं. सर्वात प्रथम की असा ॲक्ट घेताना, असा ॲक्ट प्रस्तुत करताना तुम्ही ज्या प्रकारे मेकअप केलात ना या पूर्ण थीमला साजेसा, त्याला सर्वप्रथम जोरदार टाळ्या. थँक्यू सर. बेस तुमच्या अटायरचा सुद्धा अतिशय साजेसा आहे आणि ह्याची काळजी घेतलेली आहे, ह्याचं मला सर्वात आधी कौतुक करावं असं वाटतं. त्याचबरोबर तुमच्या या सुंदर कोरिओग्राफीला, तुमच्या या सुंदर परफॉर्मन्सला ज्या मुलांनी साथ दिली, दुसरं कौतुक मला त्यांचं करायचं आहे. एका शब्दात सांगू शकतो या परफॉर्मन्सबद्दल की मला हा फिनालेचा परफॉर्मन्स वाटला. थँक्यू सर. बऱ्याचशा परफॉर्मन्स करता मी अप्सरांकरता तिथे उठून आलो आणि कोरिओग्राफरला बोलवलं. एका वेळेला असंही झालं की मी कोरिओग्राफीसाठी उठलो आणि मग अप्सराकडे गेलो. आज मला या सर्व मुलांना या स्टेजवर बोलवलं. आज माझा मित्र इथे आलेला आहे आणि एक सेलिब्रेशन आहे, तर त्यामुळे बॉईज अँड गर्ल्सच्या बरोबर आज परफॉर्मन्स जल्लोषात आणि ग्रँजरमध्ये होतोय, त्याचा मला खूप आनंद आहे. आणि सर्वजण माझ्या मित्राचं स्वागत इतक्या प्रेमाने करतायत, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आणि मी पण. थँक्यू सच्चू.